डिस्टन्स अंतर, टाइम वेळ, स्पीड चाल, वेलोसिटी वेग, स्केलर क्वांटिटी अदिश राशी, वेक्टर क्वांटिटी सदिश राशी, डिस्प्लेसमेंट विस्थापन. या बेसिक कन्सेप्ट आहेत, याचा आपण मराठी जाणून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्पीड अँड द वेलोसिटी. स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी इन अ युनिट टाइम. ठराविक कालावधीमध्ये कापलेलं अंतर किंवा एखाद्या गाडीनं कापलेलं अंतर त्याला आपण स्पीड म्हणजे चाल असं म्हणतो आहोत. द डिस्प्लेसमेंट ऑकर्स इन अ युनिट टाइम इज कॉल्ड ॲज वेलोसिटी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आपला सेकंड पॉइंट. इट इज अ स्केलर क्वांटिटी अँड वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. व्हाय? बिकॉज इन स्पीड distance is required and distance is a scalar quantity, only magnitude is necessary, but in velocity there is a vector quantity because displacement is necessary and displacement is a vector quantity. In a displacement, that means in a vector quantity, direction as well as magnitude is necessary. That's why velocity is a vector quantity, displacement is also vector quantity. Third point is speed is equal or greater than the velocity. Speed is always equal or greater than the velocity and velocity is equal or less than the speed. And last, the formula of the speed is distance upon time and unit is meter per second. Next one, velocity's formula, displacement upon time, unit meter per second. So first, second, third and fourth. तर विद्यार्थी मित्रांनो 4 मुद्दे तुम्ही लिहिलात तर तुम्हाला डिफरन्स मध्ये म्हणजेच चाल आणि वेग यातला फरक स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स नक्की मिळतील. ओके.